नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बायको खाऊन कटाळली, आता खाऊन खाऊन पोट फुगलं. मग आली आपली वारी, आणि आपली आली आपण काय सुट्टी देत नसतो. आखा पोटात घेतला, पोट फुगूस तर खायचं, कारण पुन्हा आपल्याला चान्स येणार नाही. रिटून खातो तुम्ही बघा, नंतर खाल्ल्यावर तुम्हाला सांगतो. नवऱ्याला खायला खा म्हणलं, नवऱ्याने बघा अख्खा पुडाच घेऊन समोर बसलाय. आता मला खायला ठेवतोय का नाही काय दुख. लय खावडे माझा नवरा, नुसतं असं खायला लागते शिल्क. कालवण भाकर नको खायला. मित्रांनो, बायको किती बेकार असावी ना, त्याचं एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. ते हसते बी खात होतो, मी लय नाही खाल्लं, तुम्हाला खरं खरं सांगतो. मी एक प्लेट भरून खाल्ला असेल तो, कधी जाकी ती खाती ती. आणि हिला वाटलं मी अख्खं खाईन, आणि मी कसा खाईन अख्खं, तो का पुडा बघा. तिने तो पुडा घेऊन ठेवलाय, आणि काही बिळ बघा पारात येत. अरे तू खा, तू आता तुझ्या मम्मी कोण आणली मला मान्य, पण मला एवढं तरी द्यावं ना. 4 घास खाल्लं की ओढून घेतलं, हसत या खुशाल. काय बोलायचंय तुला ह्याच्यावर? आता कशी बोलीन तिला त्याने हिडिओ आहे आता नाही ना. तिच्याकडे घेतलं कसं काय बोलून. पुढा बघा आता काही बांधून ठेवलाय. तिला वाटलं पण मी पण चोरून खाणार, पण खाणारच आता. हा, सुटीच नाही हिला. मित्रांनो, शहरात माणूस कसं खातं खायला घेऊन, किलोवर, अर्धा किलो, 2 किलो. आणि आमच्या बघा पाहुण्या कोण आले तरी आता निम्मं खाल्ल्यात, आणि निम्मं नाही ह्याच्या दुप्पट तिप्पट खाल्ले तर आणि गे एवढं चकू इथं. पैसा कमी पण खायला रेटू नये गावाकडं. ती पण झाडाचं तोडलेलं लगेच असं ताजं असं 4 दिवस बाळ पिका पाणी येणार, आणि मग ते मार्केटला येणार, मग घरी आणणार, मग घरात तसलं नाही. झाडालाच पिकायचं, झाडालाच खायचं. चला आता रेल काढायच्या 2-3. मसरा गाला ह्याचा खायला नाही दिला म्हणून, पण पर्याय काय आता ह्याच्या परीक्षा ठेवा काढावा. पर्याय एक आहे, पण तो करता येत नाही ना, त्यामुळे आता काय तुम्ही एक पण काम नीट करू शकत नाही तर. काय झालं आता. काल तुम्ही जो गॅस जोडला होता ना, आता काय झालं गॅसला? काय माहिती आता कसं जोडला होता. 2दा दूध उतू गेले. मित्रांनो, आपलं नशीब इतकं भारी, आपण सुईचं जरी काम केलं ना तरी पण ते उलटच होतं. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो. काड चितवलं, त्याच्या शेजारचं सगळं ओके केलं. काल खत आणून रात्री जेसीबीने टाकले ना आपण, तर त्याचा असा विषय झाला, खत चेतलं आपलं खत. आणि विशेष म्हणजे खत असं जाळ चालू असताना नाही घेतलं. हे असं काळं रान होतं का, तेव्हा दाखवतो खत. तेव्हा ते ढिगारा दिसतात का तिकडं, त्या बघा तिकडं तवाची येतलंय. मग आपण किती डाय म्हणायचं हे जेवणच करायला पाहिजे. बघा राहिलेलं एवढं काल जाळीतोय, एवढं काढ जाळून टाकतो. बाई इतकी खवाळली, म्हणली तो किती छान आहे, आता मला कळाली. त्याच्यामुळं आता आज काय खत पांगू आहे लई खवाळली. म्हणली गप घरी आहे, पण जवळचं थांबतो आणि घरी जातो. आपल्या हातून चांगलं काही होणार नाही, हे फिक्स झाले आता. चला बघत होतो, नाही तर पुन्हा काय जळाली केबल बिबल तर ते वेगळाच उद्या बोलणे खावं लागते. बऱ्याच दिवसापासून आपल्याला सनसेटचा म्हणजे सूर्यमावळतानाचा व्ह्यू नव्हता. तो आज मित्रांनो तुम्हाला गावाकडचा मी स्वतः भाऊ शिंदे दाखवत आहे. बघा सूर्य हरावला काय, सूर्य हरावला नाही, पण फोकस जास्त होतो त्याने दिसा नाही. तुम्हाला मी बॅक साईडला दाखवतो, आता दिसेल. मित्रांनो, गावाकडचा व्ह्यू बघा. 6:30 वाजलेत संध्याकाळचे. गावाकडे मित्रांनो मजा सांगा तुम्हाला ह्या गोष्टीचं कधीच कमी पडत नाही. काम करा नका करू, काही घेणं देणं नाही. आणि निवांत जगण्याला एक लय महत्त्व आहे. कामाचा कटाळा घरी असल्याने बाबा त्या कोपऱ्याला आपले चिचं झाड वापायचे, आता घरी बाबेखाली बास टाकायचे, झोपला सुखासुखी. जेट नाही, कामाला गेलंच पाहिजे असं काही नाही. आमच्याकडं पैसा कमी भावा, पण सुख 100% गावाकडं.